आजच्या आपल्या मननासाठी कृपा करून यहोवाचं शुभवर्तमान ह्याचा 6वा अध्याय आपण काढूया. यहोवाचं शुभवर्तमान त्याचा 6वा अध्याय. आज सकाळच्या वेळेस प्रियानो आपण एका चमत्काराविषयी आज आपण पाहण्याचा शिकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हा जो चमत्कार जो आहे प्रभूने आपल्या जीवन काळामध्ये तो केलेला होता. यहोवाचं शुभवर्तमान त्याचा 6वा अध्याय आणि त्या 6व्या अध्यायाचं शीर्षकच आहे तो 5,000 जेवण घालतो. आपण जर बारकाईने जर वाचाल तर हा जो चमत्कार जो आहे हा चमत्कार 4 शुभवर्तमानामध्ये लिहिण्यात आलेला आहे. मत्ताईमध्ये त्याचा उल्लेख आहे, लूक मध्ये आहे, मार्क मध्ये आहे आणि योहानाच्या शुभवर्तमानामध्ये सुद्धा आहे. 4 शुभवर्तमानामध्ये या 5,000 लोकांना जेवण घातलेल्या त्याचा उल्लेख आहे. प्रियांनो, या चमत्काराकडे जाण्याच्या अगोदर किंवा हे संपूर्ण चमत्कार आपण त्यामध्ये शिरणार नाही किंवा घुसणार नाही. त्यातले जे मोजके जे विषय जे आहेत तेच आपण पाहूया. परंतु त्यामध्ये जाण्याच्या अगोदर आज सकाळच्या वेळेस प्रियांनो मला थोडक्यामध्ये योहानाचं शुभवर्तमान या पुस्तकाबद्दल मला आपल्याला थोडंसं बोलू द्या प्रियांनो. तुम्ही जर बारकाईने जर वाचाल प्रियांनो, योहानाचं शुभवर्तमान जे आहे हे 4 शुभवर्तमानांपैकी योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अतिशय कमी चमत्कारांची नोंद आहे. किंबहुना एकूण 7 चमत्कार त्याच्यामध्ये आहे. एक चमत्कार जो आहे तो नंतर लास्ट मध्ये 21व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी प्रभूने आपल्या शिष्यांना ते भाकरी करून दिलेली आहे. पण बेसिकली मुळात एकूण 7 चमत्कार ह्याच्यामध्ये आहे. बाकीचे पुस्तक जर तुम्ही जर पाहिले शुभवर्तमान त्यामध्ये भरपूर चमत्कार आहे. परंतु योहानाच्या शुभवर्तमानामध्ये फक्त मोजकेच 7 चमत्कार आहेत. आणि ते देखील असे चमत्कार आहेत की जे काही चमत्कार ते ना मत्थाईमध्ये त्याची नोंद आहे, ना लूक मध्ये आहे, ना मार्क मध्ये आहे. उदाहरणार्थ ते काना गावाचं लग्न, ते कुठंच त्याची नोंद नाहीये, फक्त योहानाच्या शुभवर्तमानामध्येच त्याचा उल्लेख झालेला आहे. आणि अजून एक गोष्ट प्रियानो या पुस्तकामध्ये आपल्याला पाहण्यास भेटेल. मी काही दिवसापूर्वी मी शोधत होतो. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये एक शब्द जो आहे वारंवार तो येतोय आणि तो शब्द आहे विश्वास. मी पाहत होतो प्रियांनो, विश्वास हा जो शब्द जो आहे ना जवळजवळ 99 वेळा 99 टाइम्स तो आलेला आहे. आणि या पुस्तकाचा उद्देशच तो आहे. या पुस्तकाचा जो उद्देश जो आहे तोच आहे की जो लेखक जो आहे तो म्हणतोय की तुम्ही जर प्रभूचे चमत्कार जर पाहिले जर असते, त्यांनी नोंद केलेले चमत्कार जगामध्ये पुस्तक मावळणार नाही इतके त्यांनी चमत्कार केलेले होते. परंतु बेसिकली मुळात हे पुस्तक काय लिहिण्यात आलेलं आहे की ऐकणाऱ्यांचा वाचणाऱ्यांचा विश्वास वाढावा की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. आणि पुष्कळ विद्वान लोकांचं असं म्हणणं आहे की हे जे पुस्तक जे आहे योहानाचं शुभवर्तमान जे आहे ना सगळ्यात शेवटी लिहिण्यात आलेलं आहे. किंबहुना प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या नंतर हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे असेल, आपल्याला काय त्याच्यामध्ये माहिती नाहीये. परंतु असं हे योहानाचं शुभवर्तमान आहे. आणि ह्या योहानाच्या शुभवर्तमानामधून आज ही गोष्ट आपण पाहण्याचा आपण प्रयत्न करतोय प्रियांनो. हे जे पुस्तक जे आहे तुम्ही जे हस्तपत्रिका आणि जे शुभवर्तमानाचं जे काम करतात त्यांना हे चांगलं ठाऊक आहे प्रियांनो की ज्यावेळेस एखादा नवीन व्यक्तींना आपल्याला जर बायबल जर द्यायचं झालं तर पुष्कळ वेळा आम्ही योहानाचं शुभवर्तमानच देतो. ते छोटंसं पुस्तक आहे योहानाचं शुभवर्तमान, तेवढंच पुस्तक आहे ते. आणि बहुतेक वेळा आपण ते पुस्तक जे आहे योहानाचं शुभवर्तमान आपण नवीन विश्वासणाऱ्यांना किंवा नवीन ऐकणाऱ्यांना देतो यासाठी की त्यांनी ते ऐकून समजावं की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये का आला, तर नेमका तो कोण आहे, कसा आपला विश्वास वाढू शकतो, त्यासाठीच ते पुस्तक जे आहे दिलं जातं. आणि म्हणून प्रियांनो सकाळच्या वेळेस आपण या चमत्कारातून 3 महत्वाच्या गोष्टी आज आपण शिकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या चमत्काराच्या पार्श्वभूमीकडे न जाता डायरेक्टली आपण मुद्द्याकडे येऊया. पहिली गोष्ट पहा, वचन 6वं वचन. मी डायरेक्टली वचन मी वाचतो, त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण मी करतो. 6वा अध्याय 6वं वचन. हे तर त्याने त्यांची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले, कारण आपण काय करणार हे त्याला ठाऊक होते. त्यानो ह्या चमत्काराची जर पार्श्वभूमी आपण जर पाहिली
तर पुष्कळ लोक प्रभूकडे आलेले होते आणि दिवस आता मावळत चाललेला होता आणि पुष्कळ लोक प्रभूकडे येऊन त्याचं वचन ऐकत होते. आणि हे सगळं करत असताना आता त्या शिष्यांना एक टेन्शन होतं की ह्या एवढ्या लोकांना जेवण आणायचं कुठून. आणि म्हणून मग त्या सर्व शिष्यांनी जे आहे प्रभूला सल्ला दिला की प्रभू एक काम करा, जोपर्यंत आता दिवस आहे ना तोपर्यंत या सर्व लोकांना शहरामध्ये पाठवा, जेणेकरून ते त्या ठिकाणी अन्न विकत घेतील आणि ते राहतील देखील. वेगवेगळ्या पद्धतीने शिष्य जे आहेत प्रभूला ते सल्ला देत होते. वेगवेगळ्या मार्गातून ते प्रभूला सांगण्याचा प्रयत्न करीत होते की आता दिवस आता मावळत चाललेला आहे, त्यांना तुम्ही पाठवून द्या आणि त्यांना शहरामध्ये जाऊ द्या. आज सकाळच्या वेळेस मला आपल्याला सांगून द्या, आपल्या देखील जीवनामध्ये वेगवेगळे प्रसंग येतात, वेगवेगळ्या अडचणींना आम्ही सामोरे जातो, वेगवेगळ्या प्रसंगाला आम्ही जीवनामध्ये तोंड देतो. हा, या प्रसंगामध्ये प्रियांनो आम्ही आमचेच विचार आम्ही पुढे नेतो, आम्ही आमचे विचार प्रभूला सांगतो, प्रभू मला असं वाटतं मी हे करावं, मला असं वाटतं मी ते करावं, मी ह्या मार्गातून जावं, मी त्या मार्गातून जावं. हा, परंतु प्रियांनो आम्ही कधीही आमच्या प्रभूला आमची समस्या जी आहे त्याच्या हातामध्ये सोपून देत नाही. म्हणून मी त्या पहिल्या 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 संदर्भाला मी शीर्षक दिलं, इंग्लिशमध्ये दिलेला आहे, आता मराठीमध्ये आपण त्याचं ट्रान्सलेशन बघूया. देयर इज नो प्रॉब्लेम टू बिग फॉर जीसस टू सॉल्व. देयर इज नो प्रॉब्लेम टू बिग फॉर जीसस टू सॉल्व. अशी कोणतीही समस्या एवढी मोठी नाही आहे की प्रभू आमची ती सोडवू शकत नाही. प्रभू प्रत्येक अडचण, प्रत्येक गरज जी आहे ती भागवू शकतो. प्रियांनो, आज सकाळच्या वेळेस मला आपल्याला अजून एक गोष्ट सांगून द्या. प्रभूचं वचन आहे, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तितक्यांनाच त्याचे मुलं होण्याचा त्याने अधिकार दिलेला आहे. आज सकाळी प्रियांनो आम्ही त्याचे मुलं आहोत, त्या जिवंत प्रभूचे आम्ही मुलं आहोत. आणि मुलं या नात्याने प्रियांनो त्याची नजर आमच्यावरती असते की आम्ही काय करतो, कोणत्या अडचणीमध्ये आम्ही सापडलेलो आहोत, काय कशाची आम्हाला गरज आहे. हे सर्व शिष्य जे आहे ना प्रियांनो ह्याच दुविधामध्ये होते की आता आम्ही काय करावं. हा, म्हणून प्रियांनो ह्या प्रभूने त्यांची परीक्षा पाहण्याकरिता हा प्रश्न त्यांना विचारलं की आता तुम्ही सांगा की आता आम्ही काय करावं. प्रियांनो, पुष्कळ वेळा जीवनामध्ये आम्ही सुद्धा अशाच गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये असतो की आता आम्ही काय करावं. म्हणून प्रियांनो मला ते एक वचन फार आवडतं. आता आपण काढणार नाही, पण मी ओरडले मी सांगतो. स्तोत्र संहिता 37:5. तू आपले सर्व मार्ग परमेश्वराच्या स्वाधीन कर आणि यहोवावरतीच भरोसा ठेव, म्हणजे तो तुझे सर्व कार्य सिद्धीस नेईल. तू आपले सर्व मार्ग त्याच्या स्वाधीन कर, त्याच्या हातामध्ये सोपून दे आणि त्याच्यावरतीच भरोसा ठेव. तो तुझे सर्व कार्य सिद्धीस नेणारा तो परमेश्वर आहे. प्रियांनो, सकाळच्या वेळेस आम्ही कुठल्या अडचणीमध्ये असो, कुठल्या दुःखामध्ये असो, वेगवेगळ्या जीवनाच्या वेगवेगळ्या प्रसंगामध्ये असो, आम्ही कुठेही कसेही असो, आम्ही सर्वस्व आम्ही प्रभूच्या हातामध्ये आम्ही सोपूया. मग पहा प्रभू आपला कसं कार्य करतो. प्रियांनो, जर का एक उदाहरण जर बघायचं, जर एखादा श्रीमंत बापाचा जो मुलगा जो असतो, पुष्कळ वेळा तो मुलगा जो आहे जेव्हा मोठा होतो, जेव्हा त्याचं शिक्षण होतं आणि पुष्कळ वेळा तो काय अडचणीमध्ये आला तर तो डायरेक्टली आपल्या बापाकडे जात नाही. तो म्हणतोय की आता माझ्याकडे आहे, मी पाहतो. हा, परंतु बापाचं लक्ष असतं तो काय करतो आणि काय नाही. जेव्हा तो अडचणीमध्ये असतो त्यावेळेस तो दुसऱ्या माणसाला पाठवून तो बाप जो आहे त्या मुलाचं सहाय्य करत असतो. परंतु प्रियांनो, आमचा जो प्रभू जो आहे त्या श्रीमंत बापापेक्षा श्रेष्ठ असा आमचा प्रभू आहे. कोणतीही अडचण असून द्या प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये कोणताही प्रसंग असून द्या, कितीही अडचण असून द्या, कितीही मोठी समस्या असून द्या, सर्वस्व आम्ही प्रभूच्या हातामध्ये सोपूया. मग पहा प्रभू सगळं काय कसं काय व्यवस्थित करतो. या ठिकाणी देखील एक अडचण होती की एवढ्या मोठ्या लोकसमुदायांना जेवण कुठून आणणार. ह्या शिष्यांनी वेगवेगळे सल्ले दिले की बाबा तुम्ही सांगताय की त्यांना जेवण द्यायचंय, परंतु आपल्याकडे एवढा पैसा देखील नाहीये आणि जर आणायचं जर म्हणलं तर थोडे थोडे ते खातील,
आणि ते दिसायला चांगलं दिसणार नाही, म्हणून प्रभू ते त्यांना पाठवून दे. हा, परंतु प्रभू जो आहे त्यांची परीक्षा पाहण्याकरिता हे तो शब्द बोलत होता. पुढे आपण जाऊया प्रियानो. आता हे सगळ्या गोंधळामध्ये, ह्या सगळ्या विपरीत अशा परिस्थितीमध्ये प्रभूंनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही त्यांना खायला द्याल. हा, परंतु कुठून देणार, काय देणार, ह्याची काहीच कल्पना नाहीये त्या शिष्यांना. हा, परंतु प्रभू म्हणलेला आहे की तुम्ही त्यांना द्याल. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी एक लहान मुलगा आहे. आणि प्रियानो, मला आपल्याला सांगून द्या की ह्या लहान मुलाचा उल्लेख जो आहे ना, फक्त योहानाच्या शुभवर्तमानातच केलेला आहे. बघा ते प्रियानो, ते वचन 9वं वचन. येथे एक मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत. त्या लहान मुलाचा उल्लेख फक्त ह्याच योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आहे. हा, आता त्याच्याजवळ 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. हे कुणी सांगितलेलं आहे? अंद्रियाने सांगितलेलं आहे. अंद्रिया या ठिकाणी त्या पब्लिक मध्ये गेला असेल, लोकांमध्ये गेला असेल, त्यांनी पाहिला असेल कुणाकडे काय आहे का. त्या लहान मुलाकडे ते होत्या आणि त्या लहान मुलाकडे 5 भाकरी आणि 2 माश्या होत्या. हा, परंतु तरी सुद्धा एवढं हे आहे, परंतु एवढं असून सुद्धा या शिष्यांचा विश्वास नाहीये. बघा प्रियानो, 5वं वचन मी वाचतो. तेव्हा येशूने डोळे वरती करून व मोठा समुदाय आपल्याकडे येत आहे असे पाहून फिलिपाला म्हटले, त्यांना खायला आपण भाकरी कुठून विकत घ्याव्या. आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह. फिलिपाने या ठिकाणी प्रश्न केलेले, कुठून त्यांना आणाव्या. पुढे तेच 9वं वचन, जरा शेवटचा भाग, 2 भाकरी, परंतु त्या इतक्यांना काय पुरणार. परत त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. शिष्यांचा आता विश्वास नाहीये की एवढ्या लोकांना 5 भाकरी आणि 2 मासे कसे पुरणार, किंबहुना कुठून आम्ही हे आणणार आहे. हा, परंतु प्रियांनो, या ठिकाणी ज्या मुलाकडचं जे अन्न जे होतं, 5 भाकरी, आणि ते देखील कशाच्या भाकरी म्हणलेल्या आहेत? जवाच्या. गहू नाहीये, जव. ते एकदम हलक्या क्वालिटीचे होते ते जव. त्याच्या भाकरी प्रभूने घेतल्या. प्रियांनो, आज सकाळच्या वेळेस मला आपल्याला सांगून द्या, अशी कोणतीही गोष्ट, छोटी गोष्ट नाही. असा कोणताही एखादा छोटा व्यक्ती, इंग्लिशमध्ये पहिल्यांदा मी म्हणतो, देयर इज नो पर्सन टू स्मॉल फॉर जीसस टू यूज. देयर इज नो पर्सन टू स्मॉल फॉर जीसस टू यूज. असा कोणताही व्यक्ती नाहीये छोटा की जे प्रभू त्याचा उपयोग करून घेऊ शकत नाही. जे होतं त्या मुलाने प्रभूला देऊन टाकलं. प्रियानं, त्या मुलाने हे नाही म्हणलं की एक काम करा, 5 भाकरीपैकी 2 तुम्ही घ्या आणि 2 माशांपैकी 1 तुम्ही घ्या आणि 1 मला राहून द्या. नाही, त्या मुलांनी जे सर्व होतं सर्व देऊन टाकलं. आणि मला अजून एक गोष्ट सांगून द्या प्रियानो, जे आमच्याकडे आहे ना, प्रभू तेच मागतो. जे आमच्याकडे नाहीये, प्रभू ते मागत नाही. भले छोटा असून द्या, मोठा असून द्या, काही असून द्या, जे आहे प्रियांनो ते प्रभूला आपण सुपूर्द करूया, ते प्रभूच्या हातामध्ये देऊया. मग पहा प्रभू कसं काम करतं ते. हा, या ठिकाणी या मुलांनी काय केलेलं आहे, आपला छोटासा डबा त्याच्या आईने दिलेला असेल तो त्या शिष्याला दिला आणि त्या शिष्याने जे आहे प्रभूच्या हातामध्ये दिला. प्रियांनो, आमचा प्रभू जो आहे, जे आहे त्याचा उपयोग करणारा आमचा प्रभू आहे. कसाही प्रसंग असून द्या, कसंही असून द्या, आमचा प्रभू त्या प्रसंगातून आमचा उपयोग करून तो घेऊ शकतो. या मुलांनी कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल की ह्या भाकरीतून व या 5 मासळीतून ते लोक एवढे जेवतील. हा, परंतु प्रभूने ते जेव्हा हातामध्ये घेतलं त्यावेळेस त्याची वाढ झालेली आहे. प्रियांनो, सकाळच्या वेळेस मला आपल्याला सांगून द्या की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, भले आपला विश्वास छोटा असून द्या, हा तो विश्वास आम्ही प्रभूच्या हातामध्ये सोपूया की प्रभू हे तू घे, माझं सर्वस्व मी तुझ्या हातामध्ये. एवढंच आहे. हा, आमचा प्रभू आपल्याला नावं ठेवणार नाही, एवढंच आहे का तुझ्याकडे, अजून जास्त नाहीये का? नाही, असा आमचा प्रभू बोलणार नाही. जे आहे आमचा प्रभू आनंदाने ती घेईल आणि त्याच्या त्या गोष्टीला तो आशीर्वाद देईल. म्हणून प्रियानो, निराश होऊ नका, दुःखी होऊ नका. जीवनाचे वेगवेगळे प्रसंग येतील,
त्या प्रसंगातून आम्ही जात असताना प्रियांनो आपल्याला अडचणी येतील, परंतु या अडचणीतून जे आपल्याकडे आहे, जे आहे ते आम्ही प्रभूला देऊया. मग पहा प्रभू कसं काम करतो प्रियांनो. आणि ह्या प्रसंगामध्ये कुणालाच काही माहिती नव्हतं की पुढे काय होणार, परंतु प्रभूला माहिती होतं की तो काय करणार आहे ते. सर्व शिष्य त्या ठिकाणी आहेत, लोकसमुदाय आहे, सगळे आहेत, परंतु कुणालाच माहिती नाही की पुढे काय होणार आहे. प्रियांनो, आमचा प्रभू तोच आहे. आमची परिस्थिती, आमचं कुटुंब जे काय आहे प्रभूच्या हातामध्ये आम्ही सोपूया आणि प्रभूच्या हातामध्ये देऊन आम्ही त्याची प्रतीक्षा करूया. मग पहा प्रभू कसं कार्य करतो. खरोखर प्रियांनो, हे सर्व लोक त्या ठिकाणी जमलेले होते. त्यांनी दिवसभर त्यांना शिक्षण दिलं आणि आता शिक्षण दिल्यानंतर त्यांना आता त्यांची जेवणाची वेळ झालेली आहे. प्रभूला चांगलं ठाऊक आहे आणि आता जेवण घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीये. आणि त्यांनी कॅल्क्युलेशन, हिसाब देखील केला की जर का आम्हाला घ्यायचं, जर एवढे पैसे देखील आपल्याकडे नाहीये आणि आणलं तरी ते पुरणार देखील नाही लोकांना, म्हणून तुम्ही त्या लोकांना पाठवून द्या. परंतु प्रभूची वेगळी कल्पना आहे. प्रियांनो, आज सकाळच्या वेळेस तुमच्या आणि माझ्या संदर्भात देखील आमच्या प्रभूची वेगळी योजना आहे. त्या योजनेला प्रियांनो आम्ही प्रभूच्या हातामध्ये सोपूया. स्वतःला प्रभूच्या हातामध्ये आपण सोपून देऊया आणि प्रभूला आपण म्हणूया की प्रभू, मी माझं सर्वस्व तुझ्या हातामध्ये देतो, तू पहा. तू सर्व काही समर्थवान असा प्रभू आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये का प्रियांनो? तिसरा मुद्दा बघा, आपण पुढे जाऊया. 11 वचन, 11च्या पुढे आपण वाचूया. मग येशूने ते भाकर घेतली व उपकार स्तुती केल्यानंतर बसलेल्यांना त्या वाटून दिल्या आणि त्याप्रमाणे त्यांनी मासळीतून त्यांना पाहिजे तितके दिले. आणि ते जेवून तृप्त झाल्यावर आपल्या शिष्यांना म्हणले की काही फुकट जाऊ देऊ नका, उरलेले तुकडे गोळा करा. त्याचं शीर्षक मी दिलेलं आहे प्रियांनो, देयर इज नो ग्रेट नीड दॅट जीसस कॅनॉट गिव्ह. अशी कोणतीही आपली गरज नाहीये की आमचा प्रभू जो आहे ते भागवू शकत नाही, पुरवू शकत नाही. आमची गरज पुरवणारा आमचा प्रभू आहे. त्यांनी ह्या लोकांची गरज ओळखली की यांना कशाची गरज आहे. आणि बाकीच्या शुभवर्तमानामध्ये आम्ही वाचतो प्रियांनो की फक्त पुरुषांची संख्या त्या ठिकाणी लिहिण्यात आलेली की 5,000 पुरुष होते. बायका आणि मुलं यांचा त्या ठिकाणी उल्लेख नाहीये. ते जर कॅल्क्युलेशन जर केलं प्रियांनो तर जवळजवळ 15,000 ते 20,000 लोक होतात. एवढ्या सगळ्या लोकांना जेवण द्यायचं तोंडाची गोष्ट नाहीये. परंतु प्रभूने ते केलं. अजून एक वाक्य प्रियांनो त्या ठिकाणी येतंय बघा प्रियांनो, ते 12 वचन, आणि ते जेवून तृप्त झाले. तुम्ही जर बारकाईने जर वाचाल प्रियांनो, 4ही शुभवर्तमानामध्ये हे वाक्य येते, ते जेवून तृप्त झाले, ते जेवून तृप्त झाले. आमचा प्रभू जो आहे गरज भागवणारा आमचा प्रभू आहे. आणि प्रियांनो, मी पाहत होतो कारण की नॉनव्हेज जेवण आहे, हे व्हेज नाहीये, नॉनव्हेज आहे. आणि नॉनव्हेज म्हणल्यानंतर लोक थोडस जास्त जेवतात. प्रियांनो, परंतु एकाच पंक्तीमध्ये किंवा एकाच पहिल्या सर्व मध्येच ते संपले नाहीत. किंबहुना दुसरा सर्व देखील त्या ठिकाणी आहे. बघा त्या ठिकाणी आहे ते वचन बघा, 11व्या वचनाचा शेवटचा भाग. आणि त्याप्रमाणेच त्याने मासळ्यातूनही त्यांना पाहिजे तितके दिले. त्याला आता मराठीमध्ये काय म्हणतो ते मला पटकन लक्षामध्ये येऊन नाही राहिले. पहिली पंग जे आपण वाढण्याचं काम करतो ते पहिल्या सव, नंतर परत लागलं परत सव, परत लागली परत घ्या. तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही खा, भरपूर खा, उपाशी राहू नका. मासे पाहिजे मासे घ्या, पण भरपूर खा. प्रियांनो, असा आमचा प्रभू जो आहे तो आम्हाला पूर्ण करणारा आमचा तो प्रभू आहे. तो सर्व देणारा आमचा प्रभू आहे. सर्व जेवून ते तृप्त झाले. शिष्याला सांगितलं की तुम्ही त्यांना बसवा, ते बसले. शिष्याने त्यांची आज्ञा पाळली, ते सर्व लोक बसले आणि शिष्याने जे आहे सर्व लोकांना जेवून तृप्त केलेला आहे. प्रियांनो, आमची गरज आमच्या प्रभूच्या समोर आपण ठेवूया. आमचा प्रभू जो आहे आमची सर्व गरज पुरवणारा तो प्रभू आहे. तो प्रभू तेव्हा देखील तोच होता, आज देखील तोच आहे. तो न बदलणारा आमचा प्रभू आहे.
आमचा प्रभू जो आहे आमची सर्व गरज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये गौरवाने पूर्ण करणारा असा आमचा प्रभू आहे. आणि ते जेवून इतके तृप्त झाले प्रियांनो की ते शिल्लक पडले. आणि ते शिल्लक जे अन्न जे होतं ते किती झालेले आहेत, गोळा करून 12 टोपल्या ते परत शिल्लक पडलेले आहेत. प्रियांनो, प्रभूचा आशीर्वाद असा असतो. प्रभूचा आशीर्वाद आम्हाला देऊन शिल्लक पडतो. खरं प्रियांनो, सकाळच्या वेळेस आपण या मननामध्ये आलेला असताना 3 गोष्टी प्रियांनो आपण लक्षामध्ये असू द्या. कोणताही प्रसंग असू द्या, आम्ही सर्वस्व प्रभूच्या हातामध्ये देऊया. अशी कोणती समस्या नाही की ते प्रभू सोडवू शकत नाही. आणि अशी कोणताही छोटा व्यक्ती नाही की त्याचा उपयोग प्रभू प्रभू त्याची गरज तो प्रभू त्याचा उपयोग करून घेऊ शकत नाही. कितीही छोटी वस्तू असू द्या, किती आमचा छोटा विश्वास असू द्या, प्रभू त्याचा उपयोग करणार आहे. आणि सरते शेवटी प्रियांनो, अशी कोणती गरज नाही तो भागू शकत नाही. प्रत्येक गरज तो आमची पुरवणारा आमचा प्रभू आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही सर्वस्व त्या प्रभूच्या अधीन होऊया, प्रभूच्या अधीन आपण राहूया. आमचा प्रभू तोच आहे. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यांनी त्याचे मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. आज आम्ही त्या जिवंत देवाचे मुलं आहोत, त्याच्या मुली आहोत. त्याला आमची परिस्थिती चांगली ठाऊक आहे की आम्ही कोणत्या परिस्थितीतून चाललेलो आहे, त्याला सांगण्याची गरज नाहीये. जरी आमचा प्रभू 2024 वर्षापूर्वी होता, तो आज देखील तोच आहे. त्याला आजची लेटेस्ट देखील माहिती आहे. आजचं वर्तमान काय चाललेलं आहे जगामध्ये, आमच्या जीवनामध्ये. त्याला सर्व परिस्थितीवरती त्याचं नियंत्रण आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही स्वतःला जे आहे आम्ही आपल्या प्रभूच्या हातामध्ये सोपूया. आणि सोपून आम्ही त्याला आपली सर्व समस्या त्याच्या हातामध्ये देऊन आम्ही त्याच्या नावाचा आपण गौरव करूया.